Escape velocity. The minimum velocity with which body should be thrown vertically upward from the surface of Earth so that it escape the Earth gravitational field. म्हणजे पृथ्वीची सरफेस आहे, या सरफेसवरून तुम्हाला वस्तू, हे पृथ्वीचे जे वातावरण आहे, ॲटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणतो, त्या ॲटमॉस्फिअरच्या बाहेर इथं आणायची आहे. म्हणजे या वस्तूला, या मासला इथून इथपर्यंत नेण्यासाठी जी काही कमीत कमी वेलॉसिटी तुम्ही पुरवणार आहात, की ज्यामुळं ही वस्तू या पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरच्या बाहेर जाणार आहे, त्या कमीत कमी वेलॉसिटीला म्हटलं जातं एस्केप वेलॉसिटी. थ्रो करताय म्हणजे फेकताय तुम्ही, म्हणूनच म्हटलं आहे मिनिमम वेलॉसिटी विथ विच बॉडी शूड बी थ्रोन वर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ सो दॅट इट एस्केप दी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. म्हणजे इथपर्यंत पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड ॲक्ट होतं, त्याच्या बाहेर ही वस्तू तुम्हाला न्यायची, आणि त्यासाठी तुम्ही पुरवलेली कमीत कमी वेलॉसिटी तिला म्हणतो आपण एस्केप वेलॉसिटी. तीच व्याख्या दुसऱ्या पद्धतीने पण दिलेली आहे. The minimum vertical velocity body should be projected so that it can just escape from Earth gravitational field. On the surface of Earth, kinetic energy is equal to 1/2 mv square and potential energy is equal to minus g m divided by r. म्हणजे जस्ट तुम्ही सुरुवात केली आहे, मिनिमम वेलॉसिटी देऊन ते बॉडीला वर न्यायचं उचलायचा प्रयत्न करायला लागला, त्यावेळी त्याच्याजवळ असणारी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी. When the body start moving in upward direction, kinetic energy go on decreasing and finally becomes zero at infinity distance from Earth surface. म्हणजे इथून वस्तू तुम्ही वर उचलायला हळूहळू त्याची कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, कमी कमी होणार आहे, आणि ॲट आर इज इक्वल टू इन्फिनिटी कायनेटिक एनर्जी इज झिरो. दॅट इज ॲट इन्फिनिटी पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस जी एम small m divided by r, substituting the value of r, that is infinity, again potential energy is also 0. So total energy at infinity is also 0 because total energy is kinetic energy plus potential energy. By law of conservation of energy, energy चा law काय conservation चा, energy neither be created nor destroyed but it can be converted from one form into the other form. कॉन्झर्वेशन आहे म्हणजेच सरफेसवर जेवढी टोटल एनर्जी होती तेवढीच ॲट इन्फिनिटी डिस्टन्सला त्या वस्तूजवळ एनर्जी असणार. सो टोटल एनर्जी ऑन सरफेस इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट इन्फिनिटी डिस्टन्स, बट ॲट इन्फिनिटी इट इज 0 and on the surface it is 1/2 mv square minus g capital M small m divided by r. Shift that g capital M small m divided by r to the RHS, it becomes a positive. Shift this 2 and small m to the other side, then we get v square g capital M small m divided by r into 2 divided by small m. Small m get cancelled, and taking a square root we get ve is equal to in a square root 2 g m divided by r, where capital M is the mass of the earth. If you substitute the value of gravitational constant g, mass of the earth, and value of radius of the earth, then we get value of ve, which is 11.2 kilometer per second. किलोमीटर्स पर सेकंद. एवढी कमीत कमी वेलॉसिटी तुम्ही पुरवल्यावर ती बॉडी अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाणार आहे. सॅटेलाइट, the object which revolve around the earth is called as earth satellite. म्हणजे पृथ्वी आहे, पृथ्वी भोवती जर एखादी वस्तू फिरत असेल, समजा ही अर्थ आहे आणि ह्या अर्थवर जर एखादी वस्तू गोलाकार मार्गाने फिरत असेल तर तिला म्हणलं जातं त्या पृथ्वीचं सॅटेलाइट. मून इज अ नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. चंद्र जो काय आहे तो पृथ्वीचा नैसर्गिक सॅटेलाइट आहे. पिरियड ऑफ मून इज 27.3 days.
म्हणजे त्याला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला 27.3 दिवस लागतात. सॅटेलाइट, the object which revolve around the earth is called as earth satellite. म्हणजे पृथ्वी आहे, पृथ्वीभोवती जर एखादी वस्तू फिरत असेल, समजा ही अर्थ आहे आणि ह्या अर्थवर जर एखादी वस्तू गोलाकार मार्गाने फिरत असेल तर तिला म्हटलं जातं त्या पृथ्वीचं सॅटेलाइट. मून इज अ नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. चंद्र जो काय आहे तो पृथ्वीचा नैसर्गिक सॅटेलाइट आहे. पिरियड ऑफ मून इज 27.3 डेज. म्हणजे त्याला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला 27.3 दिवस लागतात. कम्युनिकेशन सॅटेलाइट, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज जिओ स्टेशनरी सॅटेलाइट और जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. हे पृथ्वीभोवती काही इक्वेटोरियल, हा इक्वेटोर आहे पृथ्वीचा, त्याच्याभोवती जे काय तुमचं वस्तू फिरेल त्याला म्हणलं जातं सॅटेलाइट. आणि पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एक रोटेशन पूर्ण करते. स्वतःच्या ॲक्सिस भोवती ती 24 तास घेते फिरायला, रोटेशन पूर्ण करायला. आणि सॅटेलाइटनी पण जर 24 तासच घेतले तर ही पृथ्वीवरची वस्तू फिरते, ती 24 तासात एक राऊंड पूर्ण करणार आणि इथली वस्तू 24 तासात एक राऊंड पूर्ण करणार. तर या पृथ्वीवरच्या व्यक्तीच्या दृष्टीने ही वस्तू स्थिर आहे असं भासतं, स्टेडी आहे असं भासतं. आणि हे दोन्ही एकमेकाच्या दृष्टीने स्टेडी होतात म्हणूनच त्याला म्हणलं जातं जिओ स्टेशनरी, स्थिर भासणे. आणि सॅटेलाइट, मग त्याचं खाली डेफिनेशन दिले. इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन इक्वेटोरियल प्लेन इन अ सेम सेन्स ऑफ रोटेशन ॲज दॅट ऑफ अर्थ. म्हणजे पृथ्वी ज्या दिशेने फिरते त्याच दिशेने ते फिरते. ऑल्सो इट हॅज द सेम पिरियड ऑफ रोटेशन ॲज दॅट ऑफ द अर्थ, दॅट इज 1 डे और 24 आवर्स. म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारायला 24 तास लागतात, तसंच या वस्तूला पृथ्वीभोवती फेरी करायला 24 तासच लागतात. आणि म्हणून ही जी वस्तू पृथ्वीभोवती फिरते, जो सॅटेलाइट ज्याला आपण म्हणतो, तो सॅटेलाइट पृथ्वीवर जो फिरतो त्याला म्हणलं जातं जिओ स्टेशनरी, कारण पृथ्वीवरच्या व्यक्तीच्या तुलनेत हा आता आपल्याला स्थिर भासतो. इट ॲपियर्स स्टेशनरी फ्रॉम अर्थ सरफेस. These are used for communication, for transmission of TV signals, मोबाईल सिग्नल्स etc. मग हे सॅटेलाइट कशासाठी वापरलं जातं? टी व्हीचे सिग्नल्स ट्रान्समिट करण्यासाठी, मोबाईल सिग्नल एका जागेवर दुसऱ्या जागेवर पाठवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. Why two-stage rocket is necessary for projection of satellite? It works on Newton's third law of motion. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार हे वर्क होतं. द मिनिमम एस्केप व्हेलॉसिटी डेफिनेशन परत लिहिली. द मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच बॉडी शुड बी प्रोजेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ सो दॅट इट कॅन एस्केप फ्रॉम द इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. पृथ्वीचं जे काय ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे त्याच्या बाहेर वस्तू जाण्यासाठी कमीत कमी व्हेलॉसिटी तुम्ही त्या वस्तू तिलाच म्हणतो आपण व्हेलॉसिटी. इफ द व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट इज than the escape velocity, satellite rises up to certain height and then fall on the surface of earth. म्हणजे जर तुम्ही पुरवलेली एनर्जी, समजा आता मला इथून ही वस्तू बाहेर न्यायची, पृथ्वीचं इथपर्यंत वातावरण आहे, इथपर्यंत पृथ्वीचं वातावरण आहे, या वातावरणाच्या बाहेर मला वस्तू न्यायची. मग त्याच्यासाठी नेण्यासाठी मला किती व्हेलॉसिटी दिली पाहिजे? तर व्हीई एस्केप व्हेलॉसिटी. जर व्हीई पेक्षा मी कमी दिली तर वस्तू इथपर्यंत जाईल. मग पृथ्वीचं परिणाम तिथपर्यंत आहे, वातावरणाच्या आत आहे, मग ही वस्तू परत पृथ्वी आपल्याकडं खेचून घेईल आणि मग ती पृथ्वीवर पडेल. इफ द व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट ग्रेटर दॅन एस्केप व्हेलॉसिटी, सॅटेलाइट जस्ट गेट एस्केप फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मग त्यावेळेला ती पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाईल. विथ द हेल्प ऑफ सिंगल स्टेज रॉकेट इट इज नॉट पॉसिबल टू लॉन्च द सॅटेलाइट अराउंड दी अर्थ. म्हणजे याला फक्त उचलायचं काम मी करतोय, अजून पृथ्वीभोवती फिरवायला लावणार आहे का? नाही, पृथ्वीपासून फिरणार नाही. म्हणजे वस्तू इथून फक्त मला इथपर्यंत उचलायची. मग यासाठी एक व्हेलॉसिटी, आणि गोलाकार फिरवायला लावायचं असेल तर दुसरी व्हेलॉसिटी देणं गरजेचं आहे. मग उचलण्यासाठी मला पहिली व्हेलॉसिटी देतोय आणि मग त्यासाठी बाय फायरिंग अ फर्स्ट स्टेज ऑफ सॅटेलाइट
फर्स्ट स्टेज द सॅटेलाइट रेज्ड टू सर्टन हाईट. म्हणजे पहिलं स्टेज फायर करून म्हणजे पहिली इंधन टाकी पेटवून मी त्याला ठराविक उंचीपर्यंत नेणार आहे. देन लॉन्चर इज रोटेटेड थ्रू अ 90 डिग्रीने रोटेट केलं जाईल युझिंग द रिमोट कंट्रोल. अँड फर्स्ट स्टेज ऑफ रॉकेट इज डिटॅच. बाय फायरिंग द सेकंड स्टेज द हॉरिझॉन्टल पुशअप इज गिवन टू सॅटेलाइट and therefore to launch the satellite minimum 2 stage rocket is necessary. म्हणजे ही अर्थ आहे. या अर्थच्या सरफेसपासून ठराविक उंचीवर वस्तू नेण्यासाठी मी एक रॉकेट वापरणार, एक इंधनची टाकी वापरणार, ज्याला मी फर्स्ट स्टेज म्हणतो. इथं गेल्यानंतर ती वस्तू रोटेट होणार. रोटेट झाल्यानंतर याच्यावर हे जे काय दुसरं स्टेज आहे सेकंड स्टेज हे फायर करून याला धक्का देणार आणि मग ती गोलाकार फिरणार. म्हणजे याच्यामध्ये 2 स्टेजेस असतात. हे पहिल्या स्टेजचं फायर इंधन फ्युएल याला ठराविक वेलॉसिटी देऊन ठराविक उंचीपर्यंत नेतं. दुसऱ्या स्टेजचं फ्युएल बर्न झाल्यावर या सॅटेलाइटला पुशअप धक्का दिला जातो आणि त्या धक्क्यामुळे सॅटेलाइट या पृथ्वीभोवती गोल फिरायला लागतो. मग हा जो सेकंड स्टेजचा तुम्हाला वेलॉसिटी प्रूव्ह व्हायची आहे, ही वेलॉसिटी जी असेल ती हॉरिझॉन्टल वेलॉसिटी मी म्हणणार VH, जी आडवी देतोय आणि ही वर घेऊन जातोय ती माझी आहे VE. आता ही VE आणि VH कसे आहेत त्यानुसार हे कसं फिरणार आहे, गोल फिरणार, अंडाकृती फिरणार का परत जमिनीवर येऊन आदळणार हे अवलंबून आहे या VH वर. VH कसा तुम्ही पुरवता त्यावर. त्याच्या वेगवेगळ्या केसेस आहे कॉल्ड ॲज पॉसिबल केसेस ऑफ प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट प्रोजेक्शनच्या वेगवेगळ्या केसेस.